मराठीसाठी सोन्याचा दिवस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार। आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन। आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे। जगभरात 7 समुद्रापार पोहोचूनही तिथे मराठी भाषा सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा अभिमानास्पद दिवस आहे। अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी तसेच साहित्यिक संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे। अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद आहे। तर अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय? भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना हवा। संबंधित भाषेचं साहित्य प्राचीन असणं गरजेचं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं। दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी। अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी। आतापर्यंत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू त्याचबरोबर मल्याळम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता। अशा पहिल्या दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलाय। एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळाले आणि त्यामुळे मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आदरणीय मोदीजींनी महाराष्ट्रासाठी यापूर्वी देखील अनेक निर्णय घेतले आणि आजचा जो निर्णय आहे हा माय मराठीचा निर्णय, मराठी भाषेचा एक जो लढा होता, मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा मिळाला पाहिजे, हा गेल्या अनेक वर्षाचा लढा होता। आणि मला आठवतं आहे की नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्याची विनंती केली होती। अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा, एक जिव्हाळ्याचा, मराठी माणसाचा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे। आणि म्हणून या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे। आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेबद्दल मी काय सांगावं, मराठी भाषा आपल्या अमृतावरी गोड म्हणतो आपण, मराठी भाषाने अमृताची पैज लावली, मराठी भाषा जिंकेल। आणि म्हणून अशा या निर्णयामुळे मराठी राज्याने महाराष्ट्राने देखील जगभरातले मराठी लोक महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन देखील आयोजित केले। त्यामुळे मराठी भाषेला किती महत्त्व, मराठी भाषेला आपण दर्जा मिळावा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो आणि आज तो ऐतिहासिक दिवस उजाडला आहे। आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी इतिहासामध्ये नोंद केला जाईल आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा गौरव दिन हा देखील महाराष्ट्र सरकार साजरा करेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।